मित्रांनो, बी ए भाग 2 सेमिस्टर 4. तर बी ए भाग 2 चे जे विद्यार्थी विषय आहे समाजशास्त्र. तर आपल्याला अभ्यासाला जो विषय जे आहे भारतीय समाजातील सामाजिक परिवर्तन. तर ह्या समाजशास्त्र या विषयामध्ये आपल्याला भारतीय समाजातील सामाजिक परिवर्तन जे आहे ते आपण याच्यामध्ये थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर तर याच्यामध्ये आपल्याला आदिवासी समाजातील परिवर्तनाचे स्वरूप, ग्रामीण समाजातील परिवर्तनाचे स्वरूप, नागरी समाजातील परिवर्तनाचे स्वरूप आपल्याला इथं पाहायचं आहे. तर आपल्याला भारतीय समाजातील आदिवासी समुदायातील परिवर्तन कशा पद्धतीचे झालेले आहे ते आपण पाहायचे आहे. तर भारतीय समाज हा 3 विभागात विभागला गेला आहे, जसे आदिवासी, ग्रामीण व शहरी. ही विभागणी भौगोलिक परिसर तसेच सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये यावर आधारित आहे. आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहापासून अलग असून त्याचे वास्तव्य रानावनात व डोंगरदऱ्यात आहे. तसेच त्यांची संस्कृती, धर्म व भाषा वेगळी आहे. भारतीय समाजाची 3 विभागात केलेली विभागणी ही हवाबंद कप्पे प्रकारची नाही, कारण या तिन्ही विभागात सतत देवाणघेवाण चालू असते. आदिवासी समाजातील परिवर्तनाची प्रक्रिया कशा पद्धतीची आहे पण पाहूया. एका विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करणारा, समान बोलीभाषा बोलणारा, समान सांस्कृतिक जीवन जगणारा, परंतु अक्षर ओळख नसणारा स्थानिक गटांचा समुच्चय म्हणजे आदिवासी समाज होय. साधी अर्थव्यवस्था, साधे समाजजीवन, सामाजिक एकरूपता ही आदिवासी समाजाची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. काळानुसार आदिवासी समाजातील लोकांच्या जीवनात बदल घडून येत आहेत. आधुनिक काळात जग जवळ येऊ लागल्याने निरनिराळे लोकसमूह परस्परांच्या वाढत्या संपर्कात येऊ लागले व सर्वच मानवी समाजात झपाट्याने बदल घडून येऊ लागले. आदिवासी समाज प्राचीन काळापासून दऱ्याखोऱ्यात राहत होता, परंतु त्यांच्या इतर समाजाशी संपर्क येत नव्हता. असे नाही, आदिवासी समाजाचा प्राचीन काळापासून हिंदू समाजाशी संपर्क येतच होता. त्या काळी त्यांच्यावर हिंदू जातीव्यवस्था तसेच त्यांच्या जीवन पद्धतीचा प्रभाव पडला व परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. ब्रिटिश काळापासून बहुसंख्य आदिवासी प्रगत समाजाशी संपर्क वाढत गेला. यातील प्रमुख म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणाऱ्या मिशनऱ्यांचा आदिवासींची वाढलेला संपर्क. पूर्वी आदिवासी समाज हा अक्षर ओळख नसणारा असा होता, परंतु ख्रिस्ती मिशनरी लोकांनी आदिवासींना साक्षर केले. एवढेच नव्हे तर आधुनिक औपचारिक शिक्षणाची ओळखही आदिवासींना करून दिली. त्यांच्या शिक्षणासाठी शाळाही घडल्या किंवा उघडल्या. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शासनाने राष्ट्रीय प्रवाहापासून अलग पडलेल्या आदिवासींना राष्ट्रीय प्रवाहात सामील करण्यावर भर दिला. सर्वांना समान सामाजिक न्याय या तत्वाने अनेक घटनात्मक तरतुदी आदिवासींसाठी केल्या गेल्या. भारतीय संसदीय कामकाजात व प्रशासनात तसेच खाजगी व सार्वजनिक नोकऱ्यात राखीव जागा ठेवल्या. शिक्षणात अनेक सवलती दिल्या. तसेच त्यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना, कायदे व उपक्रम बनवले. आदिवासी समाजातील विविध क्षेत्रातील परिवर्तन हे आपल्याला पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. तर पहिला पॉईंट जो आहे तो आपला एक आर्थिक परिवर्तन कशा पद्धतीचं झालेलं आहे आपण पाहायचं आहे. तर आदिवासी समाजातील अर्थव्यवस्था ही सामान्य अर्थव्यवस्थेपेक्षा बरीच निराळी आहे. ब्रिटिश राजवट स्थापन होण्या अगोदर आदिवासीमध्ये जमीन ही व्यक्तिगत मालकीची नसून सामुदायिक मालकीची होती. समुदायाच्या परवानगीशिवाय जमिनीची खरेदी विक्री अथवा घाण टाकणे होऊ शकत नव्हते. व्यक्तीस फक्त जमीन वापराचा हक्क होता, पण जमिनीवर मालकी फक्त समुदायाची असे. तसेच आदिवासींची शेती ही फिरती असे. एका भागावर शेती करून नंतर ती सोडून देऊन दुसरीकडे शेती केली जात असे. यास झूम प्रकारची शेती म्हटले जाई. जमिनीसंबंधी कायदे लिखित स्वरूपाचे नव्हते, तर ते मौखिक तोंडी स्वरूपाचे होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आदिवासी जमिनीची सामुदायिक मालकी तसेच झूम शेती संपुष्टात आणली. तेथे खाजगी मालकी व स्थिर शेती आणण्याचा प्रयत्न केला. रस्ते
रेल्वे, रस्ते इत्यादीसाठी आदिवासी जमीन संपादित केली गेली. आदिवासी पूर्वी जंगलाचा राजा होता. जंगलातील कंदमुळे, फळे यांचा उपभोग घेण्याचं त्याला स्वातंत्र्य होते. परंतु ब्रिटिश सरकारने जंगलाचा कायदा फॉरेस्ट ॲक्ट करून त्यांच्या या मुक्त वावरास प्रतिबंध केला. डिंक, सरपण, मध, तेंडूची पाने इत्यादी गोळा करून उदरनिर्वाह करण्याच्या व त्यांच्या उत्पन्नाच्या मार्गावर निर्बंध आणले. त्यामुळे आदिवासी आपल्याच भूमीत परका झाला. आदिवासींची जमीन मालकी संपुष्टात आणून सरकारने वन अधिकाऱ्यांना मात्र अमर्याद अधिकार दिले. भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी जंगल ठेकेदारांना जंगलतोड करण्याची मुक्त परवाना दिला. ठेकेदारांनी या कामासाठी आदिवासींना राबवून घेतले. प्रगत समाजातील सावकार, जमीनदार, दलाल, व्यापारी यांनी आदिवासींच्या निरक्षरतेचा फायदा घेत त्यांना कर्जाच्या खाईत लोटले व त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा लादून त्यांना वीट बिगार बनवले. आदिवासी जमातींची वस्ती असलेल्या प्रदेशात उद्योगधंदे सुरू झाल्यावर कंत्राटदारांनी व ठेकेदारांनी आदिवासींना निरनिराळ्या प्रकारच्या शारीरिक कामासाठी अल्प मोबदल्यात राबवून घेण्यास सुरुवात केली. खाणी, मळे इत्यादी ठिकाणी त्यांना कामाला लावण्यात आले. आदिवासींचे कायदे लिखित स्वरूपात नसल्याने व त्यांच्या मालकीची कोठेही नोंद नसल्याने याचा फायदा घेऊन त्यांच्या जमिनी लाटण्यात आल्या. स्वातंत्र्योत्तर काळात आदिवासींची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सरकारने हाती घेतल्या. जसे खावटी कर्ज योजना, ज्या योजनेनुसार आदिवासींना जे कर्ज वाटप करण्यात येते त्याद्वारे ते खाजगी सावकाराच्या पाशातून मुक्त होऊ शकतात. आता ह्याच्यानंतर ह्या योजनेमध्ये न्यूक्लियस बजेट योजना. आता न्यूक्लियस बजेट योजना म्हणजे काय? या योजनेद्वारे आदिवासींना छोट्या उद्योगधंद्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. इन्व्हर्टेड कॉमामध्ये नवसंजीवन योजनेद्वारे इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट नवसंजीवन योजनेद्वारे म्हणजे आदिवासींना आरोग्य सेवा पुरवणे, रोजगार उपलब्ध करून देणे वगैरे गोष्टी केल्या जातात. आदिवासींचा आर्थिक विकास व्हावा यासाठी सहकारी संस्थांची निर्मिती केली गेली. जसे सहकारी पतसंस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था इत्यादी. आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण टाळण्यासाठी शासनाद्वारे एक विधिनियम मंजूर करण्यात आला. या विधिनियमानुसार आदिवासींच्या ताब्यातील विक्री, देणगी, घाण ठेका याबाबतचे व्यवहार बिगर आदिवासींना करता येणार नाही. अनेक सेवाभावी कार्यकर्ते संघटनांचा देखील आदिवासींशी संपर्क वाढत आहे. त्यातून आदिवासींची प्रगती होत आहे. काही स्वयंसेवी संघटनांनी आदिवासींच्या विकास कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. उदाहरणार्थ लोक बिरादरी प्रकल्पाचे डॉक्टर प्रकाश व मंदाकिनी आमटे, डॉक्टर अभय व डॉक्टर राणी बंग इत्यादी. तर विकास कामांचा फटका याच्यामध्ये विकास कामांचा फटका म्हणजे काय? स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक विकास योजना व कार्यक्रम हाती घेतले. परंतु काही विकास योजना आदिवासींच्या मुळावर आल्या. आदिवासी विभागात मोठे धरण प्रकल्प उभे राहिले, परंतु तेथील आदिवासींना मात्र विस्थापित व्हावे लागले. हे प्रकल्प राबविण्यासाठी सरकारने हजारो आदिवासींना विस्थापित केले. आता पुढचा जो पॉईंट जे आहे, दुसरा पॉईंट आपल्याला इथं घ्यायचा आहे. आदिवासी समाजातील शैक्षणिक परिवर्तन काय झालेलं आहे ते आपण पाहूया. तर आदिवासी समाजाचा एक विशिष्ट म्हणून त्यांच्या निरक्षरतेचा उल्लेख केला जात असे. आदिवासीमध्ये लिहिणे वाचणे या गोष्टी प्रचलित नव्हत्या. स्वातंत्र्योत्तरानंतर आदिवासी मुलींसाठी प्राथमिक शाळा स्थापन करण्यात येत आहेत.
अनुसूचित जमातीच्या युवकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तसेच माध्यमिक शिक्षणानंतर शिष्यवृत्त्या जाहीर केल्या आहेत. आदिवासी क्षेत्रामध्ये शासनाने अंगणवाड्या, बालवाड्या, आश्रमशाळा इत्यादी स्थापन केल्या आहेत. आश्रमशाळांमधून शेती, विणकाम, हस्तव्यवसायांचे शिक्षण दिले जात आहे. तसेच विद्युत अभियांत्रिकी व्यवसायाचे शिक्षण दिले जाते. अनुसूचित जमातीच्या मुलींना शिक्षण घेताना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्या दूर करण्यासाठी आणि आदिवासीमधील शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी केंद्र सरकारने अनुसूचित जमातीच्या मुलांमुलींसाठी वसतिगृहे सुरू करण्याची योजना हाती घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या आदिवासींच्या परिवर्तनामध्ये आपण पुढचा पॉइंट सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन कशा पद्धतीचे आहे हे आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. थँक यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते.